बहुजन रंगभूमी नागपूर सहर्ष आणि सविनय सादर करते आहे व्यवस्थेच्या काळोख्या दंतरीत बसलेल्या माणसांचा मर्म
2 अंकी मराठी नाटक बदसूरत 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 लेखक आणि दिग्दर्शक वीरेंद्र गणवी, नेपथ्य सुरेंद्र वानखेडे, पार्श्वसंगीत दर्शन दामोदर, प्रकाश योजना सत्यजित मित्रा, रंगभूषा स्नेहा वाघमारे, वेशभूषा सुहास खंडारे, रंगमंच व्यवस्था मयूर अंडेलकर, नितिका रहाटे, यातील भूमिका आणि कलावंत प्रीती नावरबे, सौ दीपाली करमरकर, रोहित वानखेडे, आकांक्षा साखरकर आणि सुशांत इंगळे. बंदो आणि राणीच्या भूमिकेत वैष्णवी करमरकर, भरत कनक अंबाले, राघव आणि मन राहुल गावंडे, बरखा आणि मन 3च्या भूमिकेत प्रियंका तायडे आणि अंकुशच्या भूमिकेत अतुल सोमकुवर. तर सार्श आणि सविनय सादर करतो आहोत बदसूरत बदसूरत बदसूरत. तुला कोणी सांगितलं की तो घर सोडून गेला म्हणून? मला मम्मीचा फोन आला होता आणि मम्मी म्हणत होती की घरातलं काही सामान वगैरे. काय बोलतो तू? अरे तुझ्या सांगण्यावरून त्याला घरात ठेवलं खरं. अबे पण असं न सांगता निघून जाणं कितपत योग्य आहे? येईपर्यंत थांबू शकत नव्हता का तू? साला ही कुठली पद्धत झाली? आज तू चुकीचा विचार करतोस. बरं, अच्छा, मी चुकीचा विचार करतो. मग ऍक्च्युअल काय झालं ते तूच सांग ना. कदाचित आंटीचं बोलणं ऐकून निघून गेला असावं असं मला वाटतं. मम्मी काही वाईट बोलली का? आणि ती बोलली म्हणून घर सोडून निघून जायचं? नाही, म्हणजे तसं नाही यार. एक प्रकारे आंटी म्हणजे बरोबरच होतं, पण ते सगळं त्याच्यासमोर बोलायला नको होतं ना. एवढंच. सोड यार, एकदाच ना डोक्यावरचं ओझं दूर झालं म्हणून समज. आणि तुलाही सांगतो राघव, ते कुणावरही ना दया माया दाखवणं बंद कर. मग मला कसं अगदी रिलीफ वाटतं आता. म्हणतात ना, तुझ्या विना प्रवासी अगदी तसाच. यार कुठे गेला असेल? त्याच्याजवळ 1 रुपयाही नव्हता यार. पूर्णपणे फकीर माणूस होता तो. परवा त्याचा इंटरव्ह्यू पण खूप शोधलं त्याला, कुठेच पत्ता लागला नाही. आता माहिती नाही परत गावाला जातो की इंटरव्ह्यू देतो. ठेका घेतलाय का आपण रस्त्यावरच्या माणसांचा? त्याचं काय आहे ना ते सरकार बघेल, नाही का कचऱ्यात टाकेल. आपण आपल्या आयुष्यात खुश आहोत ना बॉस. ते सगळे ठीक आहे, पण तो बंदा आताही मनात जात नाही आहे. अबे आता मी जाऊ का? माधुरी सीसीडीवर कधीची वाट बघते. चल निघतो मी. एक मिनिट. माधुरी को खबे किती गोरी फिरवशील नाही का? फशील नाही कधी? तुला यायचं असेल तर चल, नाही तर निघतो मी. चल बाय. थांब ना. अरे हा चल निघायचं. थांब ना. आलो मी. साहेब आदिव. हो हो या. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. माझं नाव अंकुश सुखदेव सातपुते. हे माझे डॉक्युमेंट्स. मॅडम बघा. घ्या, तुम्हीच बघा. तुमचा एज्युकेशन ग्राफ हा खरंच खूप चांगला दिसतोय. अहो अगदी सगळ्याच बाबतीत मला तुम्ही फर्स्ट क्लास दिसत आहात. पेशवेबाई यांच्या या डिग्री तर बघा. अहो बघा. थँक्यू सर.
कुठून आलात? मी कोंडाळी, जिल्हा नागपूर. वाटलंच. अहो, शहरी शिक्षणात आणि खेड्यातल्या शिक्षणात खूप फरक आहे हो. शहरातली मुलं मेहनत करून पास होतात आणि खेड्यातली मुलं ठरवायच्या ठरल्या लिहितात. मग काय, हे असं दिसतं फर्स्ट क्लास. अहो, मी म्हणते कागदोपत्री ज्ञान असण्यापेक्षा प्रॅक्टिकली प्रवासाला जास्ती गरजेचं. हो मॅडम, मी थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल मध्ये जास्त चांगलं करू शकतो. सातपुते? अहो, तुमचं आहे ना? हो, अंकुश सातपुते. सातपुते, बरोबर आहे. ओ सातपुते, हो मॅडम. आता सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवणार तुम्ही काय हो? ह्या असल्या अवतारात जाणार विद्यार्थ्यांपुढे हसतील ना विद्यार्थी तुमच्यावर. नाही जमणार, जमणारच नाही. निघा. मॅडम, पण माझा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू, निघा. सर, हो माझा इंटरव्ह्यू सांगा होता जायला. पैसे दे. सातपुते, हो इकडे या, इकडे. हो सर. तुम्ही प्रॅक्टिकली हुशार आहे म्हणता. हो सर. तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अहो, मला सांगा, शिक्षण आणि जीवनाचा नेमका संबंध काय हो? सर, पाणी देऊ शकतो? घ्या घ्या, खूप घ्या पाणी. तसेही मला तुम्ही खूप तहानलेले दिसताय. अहो साहेब, तुमचं पाणी पिणं झालं असेल ना, तर बाकीच्या प्रश्नांची उत्तर द्या म्हटलं. एकाच कॅन्डिडेटच्या मागे जर आम्ही एवढा वेळ घेतला तर बाकीच्या कॅन्डिडेटला तर महिनाच लागायचा. नाही का ताई? या सगळ्या खेडेगावातल्या डिग्री आहे. कोणी छापलं आहे त्या गावाला? कोणी ते काम? मला त्यांना शिक्षण हे जीवनाच्या सामाजिक सातत्यतेचं माध्यम आहे आणि जीवन हे स्वयंपूर्ण निर्माणाची प्रक्रिया आहे. अहो सातपुते, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवणार आहात ना, मग हिंदीतच बोला ना. हिंदीत बोला. हो मॅडम. शिक्षा का व्यापक अर्थ सोचा जाए तो शिक्षा ये जीवन के सामाजिक सातत्यता का माध्यम है और जीवन ये स्वयं पूर्ण निर्माण की प्रक्रिया है. जिस प्रकार हमारे जीवन के लिए प्रज्वलन तथा खाना ये जरूरी होता है, ये उसी प्रकार शिक्षा ये व्यापक अर्थ से महत्वपूर्ण है. शिक्षा ये जीवन के सामाजिक निरंतरता के लिए महत्वपूर्ण है. इसी अर्थ में अगर सोचा जाए तो शिक्षा ही जीवनदायी, जीवन संवर्धन तथा जीवन समृद्ध करने वाली प्रक्रिया है. इसी अर्थ के अगर आगे सोचे तो शिक्षा ये जीवन से संबंधित निरंतर चलने वाली प्रक्रिया है. वाह सातपुते, वाह, शाबाश. अरे, तुम्ही काय अर्थ सांगितलाय शिक्षणाचा या जीवनात. खरंच पण तुमच्या याच्याने मी खरंच खूप प्रभावित झालो. सर, म्हणजे मला ही जागा मिळाली असं समजा. भेटली. सातपुते, असं लई भारी कॅन्डिडेट शिल्लक आहे म्हटलं. आता तुम्ही एकच काम करा, आपल्या कॉलेजच्या बॅग हल्लक लागला असेल मोठावाला, त्याच्यावरच केलं तुम्हाला दिसेल. निघा, जा. हो, बघा सर, कारण मला या जागेची खूप गरज आहे. जर मला ही नोकरी मिळाली ना, तर माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचंही भलं होईल आणि तसं शिक्षणाच्या माध्यमातून मी समाजाचंही भलं करेल ना सर. वाटल्यास तुम्ही आणखी काही प्रश्न विचारू शकता. देतो ना मी तुमच्या प्रश्नांची उत्तर. झालं सगळं विचारून. निघताय ना? जा. सातपुते, तुमची फाईल. हो. हो सातपुते, काय करताय? सॉरी मॅडम. आभारी रहूंगा सर आपको. कॅन्डिडेट मला खूप हुशार दिसला. हो. खरंच हुशार दिसला. हुशारी असून चालतं का? हुशारी बरोबर पैसा आणि दिसायलाही चांगलं लागतं म्हटलं. नाहीतर आपल्या कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न नाही होता. सोडा हो या कॅन्डिडेटला, दुसरा कॅन्डिडेट सोडा जो पैसे मोजेल. आता बोलला पेशवेबाई बरोबर. मी नेहमी बरोबरच बोलतो. काय ते काय ठीक आहे, हो, दुसरा candidate. हो, बरोबर म्हणजे झालं. आम्ही काय ते बघतो. हो. Next!
कोणी आलं तर पैशाचं तुम्ही दोघी अगोदर पाहून घ्या. मॅडम मॅडम आतमध्ये येऊ का? या. नमस्कार मॅडम. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. हो तुम्ही कांबळे की जोशी हो? काय? तुम्ही कांबळे की जोशी? नाही कांबळे वगैरे नाही. मी जोशी. नमस्कार मॅडम. जोशी. काढा. काय? पैसे. माझं नाव नाही म्हणजे मी फेल नाही मी फेल होऊ शकत नाही. हो हो मी फेल. हो सर. हो सर. सर अहो सर. हो तुम्हीच. अहो तुमच्याशीच बोलतोय मी सर. अहो मी फेल होऊ शकत नाही सर. अहो कामाचा अर्थ छळ मांडलाय सर तुम्ही. हो बघा सर. सर बघा. हो बघा ना 10वी 12वी B.Ed सारच. हो सारच फर्स्ट क्लास मध्ये पास केलं सर मी. सर विचारा सर वाटेल ती प्रश्न विचारा तुम्ही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे मी. ती लहानपणी तुम्ही खोटं बोलू नये म्हणून शिकवलं सर. तुम्ही तर मला खोट्या आधारावर नापास ठरवलं. चोरी करू नये म्हणून तुम्ही शिकवलं पण तुम्ही तर पैसे घेऊन हुशार विद्यार्थ्यांना नापास आणि गबाड्यांना पास करता. चांगल्या मार्गावर सर तुम्ही चालायला शिकवलं पण तुमच्यामुळे आज मला माझं आयुष्य बर्बाद झालेलं दिसतंय. हो सर. हो तुमच्याशीच बोलतोय मी. तुम्ही शिकवलेल्या काळ्या फळ्यावर पांढरा खळूही आज काळाच दिसायला लागलाय. हो सर. तुमच्यामुळे ती शिक्षण व्यवस्था आज काळी बोल झाली आहे. मी फेल होऊ शकत नाही. हो सरच फर्स्ट क्लास मध्ये पास केलं. मी फेल होऊ शकत नाही. मी फेल होऊ शकत नाही. हे अंकुश. अंकुश तू इथे काय? सर मी तुमचे हात जोडतो सर. मला फेल करू नका सर. हो बघा ना 10वी 12वी B.Ed हो सारच फर्स्ट क्लास मध्ये पास केला सर मी. सर माझं आयुष्य असं रस्त्यावर ढकलू नका सर. मला फेल करू नका सर. तू हे काय बडबडतो? कुणी फेल केलं तुला? कोण तुझं आयुष्य रस्त्यावर ढकलतोय? तुम्ही सर. तुम्ही. मी राघव यार. मी तुला भेटलेला मित्र. तू विसरलाच एवढ्यातच. आणि हा काय अवतार केला स्वतःचा? मला माफ कर रे पण मी फेल झाले. नेहमीसाठी फेल. आता मी कधीच पास होऊ शकणार नाहीये. वेळा झालंच की कधीच पास होऊ शकणार नाहीये. चल हे रेंडा बंद करा आणि चल माझ्यासोबत घरी. नाही मला नाही जायचं. अरे मी गावी परत जाणार. अरे कंटाळलोय मी स्वतःच्या नाकारतेपणामुळे. आता विश्वासच उरला नाही माझा स्वतः. हे असं हताश का होतो? हे बघ तुझं आयुष्य तर खऱ्या अर्थाने आता वळणी लागेल यार. आणि आता आपण भरतकडे नाही, आपण माझ्या खोलीवर राहायचं. समजलं? चल घरात चल.
या शहरी लोकांमध्ये माणुसकी चुरली नाही रे. माणुसकी चुरली नाही इथल्या या शहरी लोकांमध्ये. मित्र आहे शहर आहे शहर. आणि तुझ्या गावात ना आलाच नाही. ते गाव अजूनही शहराला भिडलंच नाही. तू त्या गावातल्या माणसांची माणुसकी शहरी लोकांच्या उजेडात गावातली शहरातली दुभंगलेली म्हणे कशी जुळतील. त्याला काही वेळ तर लागेलच ना. चल 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 मॉन गेट अप चल. अरे हॅलो मित्रा, कसं आहेस? बसा ना. आलास ना शेवटी आमच्याचकडे. आणि काय रे, अजूनही अभ्यासच चाललेला दिसतोय तुझा. अभि अभ्यासच करतोय की पुस्तकाच्या आड काही वेगळं सुरू आहे? सॉरी सॉरी, मस्करी केली रे का? इतका काय सेंटी होतोय? अभ्यासच करतोय मी. भाऊ बे, हे भाऊ बिऊ आपल्याला आवडत नाही. आणि तसंही राघव तुझ्या आणि माझ्या वयात फारसं काही अंतर नाही. चीप वाटतंय रे. मला 2 महिने झाले तुला नागपूरला येऊ. तुझ्यात बदल मात्र शून्यच. हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मी कसा अगदी मर्दाना रॉक स्टाईल हा म्हणून सांगतो. जसं बाहेर राहणं ना सोडून दे आणि ऐश कर मस्त पैकी. भाऊ मलाही जमणार नाही. माझी रिटर्न टेस्ट आहे, मला अभ्यास करायचा. अजून किती परीक्षा देणार आहेस? नाही लागत नोकरी तर एखादा प्रायव्हेट जॉब शोध. आणि तोही मिळत नसेल ना, ऑटो रिक्षा चालव. ऑटो रिक्षा पैसे मिळतील. राघव, ए राघव, राघव कुठे गेला रे? 1 महिना पप्पांबरोबर बाहेर काय गेलो, साला फार बदलूनच गेला आता. राघव भाऊ भाजी आणायला गेलाय. अरे वा, शहाणा आहेस तू तर. म्हणजे घरवाल्याला त्याच्याच घरात अमाल बनवून तुझी मात्र ऐश सुरू आहे. वा बढिया. सोडिया, मी पण कुठल्या गोष्टीत पडतो. घे सिगरेट घे, टेन्शन दूर आहे तुझं. घे. भाऊ मलाही जमणार नाही. आणि तुम्हालाही सांगतो, दारू आणि सिगारेट शरीरासाठी हानिकारक असतात. तेव्हा तुम्ही सुद्धा हे सगळं सोडून द्या. फुकटच्या सल्ल्यासाठी थँक्स. थँक्स हा. तुला काय वाटतं रे, तू खूप शहाणा आहेस. तू जसं त्या राघवला कन्व्हिन्स केलंस तसं मलाही करून आमच्या दोघांच्या बळावर मजा मारशील. अबे पण एक विसरू नकोस, ही खोली एकट्या राघवच्या बळावर नाही, तर मी पैसे मोजतो म्हटलं या खोलीचे. म्हणजे तू इथे माझ्याच पुढे बसलायचं विसरू नकोस. ठीक आहे, आताच सोडतो तुमची ही खोली. ए, कुठे निघालाय? ऍड दाखवतोयस मला? हा, ऍड दाखवतोयस? तुला काय वाटतं रे, तुझी अवस्था बघून मी तुझ्यावर दया दाखवेल. तुझा हात धरून तुला जाऊ नकोस म्हणे. खूप मोठा सोपचन समजतोय स्वतःला. भाऊ तोपचेल नसलो ना, तरी निश्चितच तुमच्यापेक्षा चांगला माणूस आहे. आणि कुणाला त्रास होईल या संस्कृतीचा मुळातच नाही. राहू दे रे, राहू दे फाटक्या आयुष्याच्या. आधी स्वतःची अवस्था सुधार, मग लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांग. आणि तू ज्या गोष्टी करतेस ना, त्यावर मला फक्त 5 दिवस जगून दाखव पैशाशिवाय. मान जेव्हा तुझे. भाऊ माझी आई नेहमी म्हणते,
जाती, दुःख, दारिद्र्य आणि बेकारीमुळेच माझ्यासारख्या मनुष्यांच्या आयुष्यात हे आर्थिक दुःख निर्माण झाले. आमच्यासारख्या समतेच्या मार्गावर चालणाऱ्या माणसांसाठी हे मोठे आव्हान जरी असले ना, तरी सुद्धा या जगाला बुद्धमार्गिक दुःखमुक्त करा. तुझ्या मार्गात नाही सोड, तुला काय कळणार या सगळ्या गोष्टी? अज्ञानी माणूस आहेस तू. ए काय बोलतोस तू? तुला काय वाटतं तू खूप हुशार आहे? साल्या मला तुझं बोलणं कळत नाही आहे. मला काय चुतिया समजतोस? साल्या तू हा? चुतिया समजतोस मला? समजाव रे, समजाव तुझ्या अवकाळी मित्राला. साला माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतोय. झालं काय? अबे हा एक दिवस आपल्याच मार्गावर येईल. दावा आहे माझा, दावा. हे बघ भरत, त्यात तू नवीन आहे यार इथे. त्याला तुझी माझी इथल्या वातावरणाची अजून ओळख झालेलं नाही यार. तो साधा सरळ माणूस आहे. तू अगदी मी हात जोडतो तुला, आता काहीच बोलू नकोस. तुला सांगितलं नाही कुठल्याही वादात पडायचं नाही म्हणून. मग हे सगळं काय आहे? आतल्या खोलीत जा. भाऊ, तुम्ही माफी मागितली माझ्यासाठी. अहो पण मी चुकलोच नाही तर माफी कुठल्या गोष्टीसाठी? अंकुश तुला सांगितलं ना तेवढं कर. जा यार, जा. जागतिकीकरणाच्या पिडीत फसशील की तुला मिळालेल्या बेकारीच्या आर्थिक दुःखातून स्वतःला बाहेर काढशील. राष्ट्र होशील की सत्याचा मार्ग तुझा कायम राहील. भांडवलशाही गुलाम होशील की तृष्णेला हद्दपार करशील. बोल, काय करशील तू? 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 बोल, काय करशील तू?
मी एक सामान्य युवक, शिक्षित पण बेरोजगार. घरातल्या संस्कारातनं समाजभान घेतलं, पण या व्यवस्थेच्या असंस्कारात भरकटणार नाही. म्हणजे बेरोजगारीची पीडा माझ्यातला माणूस तर हरवणार नाही. नको नको, मला इथं बाहेर पडावंच लागेल. हो, मला कुठल्याही परिस्थितीत माझं मन आणि मेंदूची आत्महत्या ही थांबवावीच लागणार आहे. नाहीतर या जगाच्या पटलावर कुठलाही मनुष्य जिवंत राहणार नाही. 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 काय झालं? डायरेक्ट परत भूतकाळात गेलो होतास खाली. हे पाणी चला चला भूतकाळातच गेलो. चला माझं भूतकाळ मला स्वच्छ जगू का देत नाहीये? आयुष्याची तडजोड केली नाही तर छिन्न विछिन्न जगणं जगावं लागतं. आणि आता आयुष्याची तडजोड करून जगू पाहतोय. चला माझं भूतकाळ मला स्वच्छ जगू दे. चला काय करावं कळायला काही जागा उरत नाही. हो मास्तर, पुरे करा आता तुमचं व्याख्यान. चला गेली 2 वर्ष ना तेच ऐकतोय. मग काय नाही, मी काय म्हटलं, आज मला ऑफिसला सुट्टी आहे आणि 2 दिवस तुझी क्लासेस बंद आहेत. चल ना यार बाहेर पार्टी करूया. अबे वा, अगदी माझ्या मनातलं बोललास. चला मी काय बाप्पाच्या पैशावर ऐश करणार. चल चल पार्टी करूया. थांबे चल राघव राघव साले थांब. राघव साले थांब. बताओ मेरी महबूबा इस जमाने के प्यार की तड़पन, क्या तड़पन का प्यार. अबे केव्हा चालू पण हे काय तुझं नवीनच काय प्यार की तड़पन या तड़पन का प्यार. तुम ही बताओ मेरी महबूबा इस जमाने के. वाह 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 वाह, क्या बात क्या बात. तुला हे काय सुचतं यात? तू शिक्षक माणूस या आणि जग अशी इमॅजिनेशन यार तुला दूर करत नाही. तसं तुलाही माझ्यावर असं ताशेरी ओढणं शोभत नाही.
इतर केवळ इमॅजिन करतो. पण एव्हाच इतिहासातल्या त्या पुस्तकी रामानं नीतिनियम दाखवूनही रक्तपात केला. अभि तर मग या आधुनिक अंकुश नाही फार जस्ट इमॅजिनेशनच्या नावाखाली स्त्रीच्या सीमेपार उल्लंघनाची मौज उडवली त्यात गैर काय. अबे आज कुठल्याच नीतिनियमाला जागा नाही. आणि तुला सांगतो तसंही आपलं वय नाहीये सगळ्या गोष्टींकडे निश्चयने बघण्याचं. तुला सांगतो आजच्या युगात फक्त पैसा आणि हो यालाच नीतिमत्ता मानायची असते. तू मी आपला तो भरत्या आपण तिघही एकमेकांच्या कामात येणारी 3 महिन्याची माणसं. त्याशिवाय आपले संबंधही निरर्थकच ठरतात. काय म्हणला साला कधी काय बोलतोस तुझं तुलाच ठाऊक. म्हणजे काय बोलतोस यार तू. हे बघ कधी बुद्ध वाचतोस कधी रामायण कधी कुराण आणि हो काय काय कविता करतोस यार तू मस्त. यार तुला ना डोकं आहे बघ. मग मी आणि तो भरत तुला तेवढं मानतो. अबे हो हा भरत्या कुठे गेला रे? चायला 3-4 दिवस झाले भोसडीच्या थोबाडी प्यायला मिळालं नाही. काय माहिती यार. त्याला फोन केला होता मी पण त्याचा फोन कव्हरेज एरियाच्या बाहेर जातो. घरी नाही गेला. घरी गेलो होतो त्याच्या घरी जाऊ. काय म्हणाला होता तुला तो? नाही काही म्हणाला नाही पण मला असं वाटतं की त्याने आपल्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला असा. असा बोलला होता का रे तुला तो? नाही रे बोलला नाही. मी त्याच्या वागणुकीवरून गेस केलाय बस. राहिलंच मग बघशील तुझा गेस नक्कीच चुकीचं ठरेल. का बे अबे मला सांग चला आजपर्यंत तुला दिलेलं कुठलं काम पार पाडलंस का बे तू? हा अंकुश भाऊ येतो रे. ए मंड्या अबे लवकर येशील. तुला भेटतो मग सायंकाळी. हो हो भाऊ येतो. चल बाय ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. थँक्यू. आता बंड्या इंटरव्ह्यूला जातो. मला जायचं 2-4 दिवसांनी. हा तर मी काय म्हणत होतो स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या बाजूवर आपला घट्ट विश्वास. मला सांग ज्याचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास नाही त्याच्या अंदाजाचा खरेपणा मानेल तरी कोण? बरं ते सोड. जॉब मिळाला काय आणि त्या अंगावची रक्कम म्हणे काय झालं? हे दे मला वॅकन्सी आहे म्हणून बोलला पण आणखी 1.5 महिना वाट बघावी लागेल. पैसे मिळाले मला हे बरं आहे यार. तुझ्यासारख्या सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना जॉब हवा तेवढा पैसा आणि हवे तेवढे जॉब. पहिला गल्ला भरा का भरायचा? अरे असं नाही साध्या घरी पण वेळेवर पैसा पोचवावा लागतो. आणि उद्या चालवून जर लग्न झालं घरात बायको आली ना तर खिशात काय शिल्लक राहते याची काळजी आत्ताच डोक्याच्या चिंधड्या उडवतात. तुझ्यासारखे पैसेवाले असे बोलायला लागले तर माझ्यासारखे हिंदीमध्ये D.Ed B.Ed केलेल्या अनएम्प्लॉइड प्राध्यापकांचं काय रे? मला तुम्ही दोघं तर एका लहानशा गावात इथे नागपूरमध्ये मी स्ट्रगल करतो. मादरचा पैशाशिवाय कुणी जॉब द्यायला तयार नाही. माहिती काय म्हणतात 20 लाख भरा 25 लाख भरा तेव्हा मिळेल तुम्हाला हा जॉब. कधी कधी असं वाटतं ना की जे सत्य डोळ्यापुढे उभा आहे त्याला स्वीकारणार नाही तर जिवंतपणे स्वतःवर रॉकेल होऊन स्वतःला पेटवण्यासारखंच नाही. ए अंकुश तू पण ना आता अशी होत आहे. आज ये आज के लिए होता है कल तो बदलेगा ना यार. तो जस्ट रिलैक्स. ओके बदलेल तेव्हा बदलेल मित्र. बदलेल तेव्हा बदलेल. हा पण आता या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी ठिया हा गाठलाच पाहिजे. काय म्हणते? एखादे किरायाचे पैसे आहे. अबे तर ठीक आहे ना आधी मड्डी मारून दे त्यानंतर किराया देशील. अबे काल माझ्या पैशाने गेलो होतो. अबे तर शॉर्टली मारून देऊ ना आज पण. काय म्हणतो? नाही पैसे बरोबर राखो चल पैसे दे. नाही काय शॉर्टली मारून देऊ. नाही पैसे दे. लवकर ये राघव. अबे लवकर ये साल्या. अंकुश थांब ना.
सॉरी सॉरी मॅडम, चुकून धक्का लागला. सॉरी. बसा अहो बसा ना, बसा. हो हो बसा ना. मी पण बसा बसा. अहो बसा. काय हो मॅडम, तुम्हाला माझा राग वगैरे तर आला नाही ना? अहो ते काय आहे ना, पावसात भिजल्यामुळे भानच राहिलं नाही की आजूबाजूला कोणी आहे म्हणून. सॉरी हा. हो हे काय, तेव्हा मी एकटाच बडबड करतो आणि तुम्ही सुद्धा भिजला. हे डोकं पुसून घ्या. थँक्यू. आहे माझ्याजवळ. मॅडम अहो कॉफी मिळेल का? ते काय आहे ना, सकाळपासून उपाशी आहे. इंटरव्ह्यूला गेलो होतो, पावसात भिजल्यामुळे थंडी भरली आहे अंगात. कॉफी मिळेल का मॅडम? या. माझं नाव अंकुश सातपुते. इथेच कोंडाळी गावात आलो. सध्या मित्राच्या खोलीवर राहतो. B.Ed झालंय माझं. आता फक्त नोकरीच्या शोधात. मिळेल नोकरी लवकरच. बस आली वाटतं. माझी बस आली. मला निघावं लागेल. चला बाय. मॅडम पण आणि तुमचं अहो मॅडम आणि हो तुम्ही ना खरंच ना शाळा मॅडम अहो तुमचं नाव तर सांगा. ओ मॅडम, ओ मॅडम, अहो तुमचं नाव. झालं ना. फोन आहे. बोलला मग हा बोल झाल्या. कुठे गेला होतास किती दिवस? तिकडे झक मारत होतास नाही? साल्या समोर ये, तू समोर ये. तो पुष्प अशी वाट लावतो मग तुझी. अबे तू काय करतोय पेशी? तुलाही सांगू, पुष्कर टाका मिळले का? अबे हो होती लिगली. खरं ते सांगतो, तू तर लग्नापर्यंतच्या गोष्टी करतोय माझ्याशी. तुझ्याशी? माझ्याशी म्हणजे त्या मुलीबद्दल लग्नाच्या गोष्टी कशा? चला नीट काय ते बोलायचं, पण याच्याशी लग्न करणार आहे मी. तिचं नाव काय? तिचं कोणाचं रे? हा बस स्टॉप मध्येच नाव काय आहे? माहिती नाही. आज रात्री भेट या. हो तिथे सांगतो. नाव गाव सगळंच सांगतो. ठीक आहे, हिस्ट्री सांगतो पूर्ण. ओके ओके. हो बस.
तुझ्या होणाऱ्या वहिनीचं नाव काय ना हे सांग ना. मलाच नाही माहिती तर तुला काय सांगितलं? यार हे खूप झालं म्हणजे तुला तुझ्या होणाऱ्या बायकोचं नाव नाही माहिती आहे. अच्छा ऐक मी काय म्हणतो, ती कशी दिसते, कुठे राहते, काय करते, काहीतरी ठाऊक असेल ना. मी नाही माहिती म्हटलं लोक कशाला करतात? खड्ड्याचा भिकार मी नाही. पण तू शिक्षक म्हणून यार, आणि तुला पहिल्यांदा तुझी मुलगी आवडली आणि तिचं नाव पत्ता माहिती नाही म्हणजे काय. काहीतरी यार, हा काहीतरी वर्णन तर कर तिचं. काय काहीही वर्णन करता येणार नाही मित्र तिचं. काही वर्णन ती फक्त खरी मोहब्बत होती माझी. फक्त खरी मोहब्बत. मी आजपर्यंत कधी अनुभवलं नाही. अशा विशाल प्रेमाचा जमिनी सागर आहे. काही वेळासाठी मी स्वतःला पूर्णपणे त्या सागरात आजपर्यंत मला सत्य वाटलं. तेच आज मला सत्य वाटलं. प्रेमावर माझा पूर्णपणे विश्वास असेल. तिचा तो अनोळखी स्पर्श, तिचा तो अमृत, तिनं मला प्रेमाने लावलेले तिचे ते दोन्ही हात मला प्रेमाच्या पराकोटी पलीकडे घेऊन, मला प्रेमाच्या पराकोटी पलीकडे, मला प्रेमाच्या पराकोटी पलीकडे, प्रेमाच्या पराकोटी पलीकडे. अरे कधी आला तू? अरे आता झालो मास्तर साला तुझ्याच नाव चेंज बघून ना खूप आनंद होतो मला तर. स्टोरी ऐकली का? स्टोरी ऐकली. आणि तिचं नाव काय आणि भेटली कुठे ते सांग माझी. सांगतो ना काय झालं. मी गेलो बस. तू फोनवर बोलला होता ना काहीतरी सरप्राईज. यार माझं तर काय सोड, आधी याला विचारू दे. ते तू सांग रे, भेटली कुठे आणि नाव काय सांगते. सांगतो ना काय झालं. मी गेलो बस स्टॉपवर. पाऊस आला. आधी मला तुझं सरप्राईज काय आहे ना ते सांग. मग बोल त्याच्याशी. आईला सांग रे, सांग त्याला आधी सरप्राईज सांग. सांग रे लवकर सांग. अबे आठवलं आठवलं. राघव, मला ना एक महत्वाचं काम आठवलं. मी लगेच जातो आणि येऊन तुला सरप्राईज देतो. आधी ते सांगायचं नंतर जायचं. आधी सांगायचं नंतर जायचं. बोला बोला. सांगावंच लागेल. सांगावंच लागेल. बोला. सांगावंच लागेल. त्याचं काय ना, त्याचं कोणाचं? म्हणजे माझं रे, अच्छा हा तुझं बोल. म्हणजे मी केलंय. अबे लोचा केलाय की काय बे? लोचा नाही ते. हा. हे साला मॉम डॅडच्या निर्णयामुळे झालं. अरे वा, काय झालं रे? पोरगा की पोरगी? हे बघ, या वयात स्टॅमिना नसतो. तुला म्हणते ना तो समजवलं ना बे. गप्पच यार. हा, चल तू स्टॅमिना करतो. सॉरी, सरप्राईज आहे. सरप्राईज ते तू सरप्राईज आहे. सांग. म्हणजे म्हणजे मी हा, म्हणजे तू म्हणजे माझी एंगेजमेंट झाली आहे. गुड न्यूज आहे रे. घंटा गुंडू जाते. अबे चक्का फ्रॉड केला त्याने आपल्याशी. तर काय म्हणतो, कधी भेटतोय तुझ्या छावी सोबत? सावी नाही, हा. साला वहिनी म्हणायचं आता. वहिनी वहिनी म्हणायचं. आता वहिनी म्हणायचं. सॉरी दादा, ते गाण्याचं. हा गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला हा. तर दादा काय म्हणता, कधी भेटवत आहे तुमच्या छावी? ओ सॉरी, आमच्या बहिणीसोबत कधी भेटवत आहे? वहिनी हा, भेटवतो ना.
ऍक्च्युली उद्याच फुटाड्यावर भेटायला चाललोय तिला. दोघे तिकडे या, मग भेट करून देतो. येस लंडन फुटाळ्याला जायचंय उद्याला. पण मला एक सांग मास्तर, साला तुझ्यासारखा लावून बात कसा काय मैत्री झाला बे? पण कसं सगळं धीरे धीरे साला नेहमीचा मास्टर स्टाईल. सांग धीरे धीरे. हे काय म्हणाय. पण आज आपण लय खुश आहे. कसं ना की तुझंही लग्न ठरलं आणि मलाही कुणीतरी आपलं म्हणणारी लाईफ कशी अगदी सेट वाटायला लागली आहे. तुम्ही दोघेही एकत्र हनीमूनला जाणार आणि मी इथे एकटा राहणार. ते काय नाही बाबा, ते काय नाही. अपने को तो जश्न मानता है, जश्न. आज अभी और इसी वक्त दिल जो जो बोलेगा वो करेंगे. क्या बोलते हैं? ओके. आमच्या कुंडलीला 4-5 फुट आहे. हॅलो भरत यार, कुठे आहे तू? तरी ते आलो ना आम्ही, केव्हाची वाट बघते तुझी. साला 5 मिनिटं झाली नाही इथे यायला आणि लगेच पोहोचलाच की. तुला म्हणायचं काय आहे? निघू का आम्ही? असं नाही, माणूस घ्यायला. हा येलो. अगं माझे फ्रेंड्स आले तुला भेटायला, त्यांना घेऊन येतो लगेच. ओके Okay, no problem. You can take it to my side. हे बघ ना, तुझी मुलीकडे पाहण्याची जी सवय आहे ना, ती मला मुळीच पटत नाही. पण तिथे मुली दिसल्या, तिथे चालून जातो. अगं मित्रांना शोधतोय. जा ना, तिथे बसायचं. हे हॅलो. काय आहे बरं? यार ते केव्हाची वाट बघतो तू? वहिनी कुठे आहे? अबे वहिनी कुठे आहे? वहिनी मला वहिनीला आले की नाही की आला एकटाच? अबे भरत्या ती आहे का बे रेडटॉप वाली? अबे नाही, रेडटॉप वाली नाही, तिच्या बाजूला बघ. रेडटॉप वाली मी सांगतो ना, रेडटॉप वाली आहे. नाही रेडटॉप. अबे रेडटॉप आहे. अबे शट अप यार. साला तुला घाई होती ना वहिनीला भेटायची आणि आता लगेच रेडटॉप ब्लॅकटॉप. खुश हा दोघी पण माल आहे का? नाही रे, रेडवाली जास्त माल आहे. एंगेजमेंट झाली तुझी आता. हे सगळं बंद करायचं आता. एंगेजमेंटच झाली आहे. चला लग्न व्हायचं बाकी आहे. चल अरे चल सर चला चला चला, बहिणीला भेटायचं. अबे बंड्या, बंड्याला भेटून येतो. बंड्या हे लवकर या. बंड्या ही बरखा माझी होणारी